أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا تقولن لشيء إني فاعل ذلك غدا إلا أن يشاء الله واذكر ربك إذا نسيت وقل عسى أن يهديني ربي لأقرب من هذا رشدا. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين الصلاة والسلام على سيد المرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد. जे कोणते किस्सा बारात सांगून गेले होते आता ते किस्साचो इख्तिताम जाते अशें अखेरची कडी बाकी अशें ते दरम्यान एक नसीहत अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खिताब करून त्यांची उम्मते करून गेला हा का नसीहत ती नसीहत ऐकू फुडें खिकाय नसीहत करून गेल्ले तेजे बारात जे कोणती चीज तफसिरे भितर बयान करून गेली ते अगर आयकल्यान आमकां हे वळखुचे भितर आसानी जातली. अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कडे सवाल पसून गेले होते. शुरू भितर सांगले होते रूह बारा सवाल केले होते. असहाबे कहफ जे कोणाचो वाक़या हिंगा ऐकवते वाटे त्यांचे बारा सवाल करून गेले होते आणि जुल्करनैन जे कोणाचो किस्सा फुडें येवचो अशें त्यांची सिलसिलात को सवाल करून गेले होते. इन तीन किस्सा सिलसिलात या तीन मामला सिलसिलात अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कडे सवाल करून गेले होते. जे किता मक्काची म्हणजे सवाल केले अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगले की मी तुमका फौसे जवाब देता वाले ते टेमार इंशाअल्लाह बलूचे अटो विसरले अगर अल्लाह चालो तरीन मी तुमका जवाब देतलो हे बलूचे आटो विसरले. तेजन का जाले वहीचो सिलसिला शुमार दिसर रोखून राहिलो. अल्लाह ताला दाखवू चाहत होतो की चीज नबियाच्या हाता भितर कोण आहे आपल्या हाता भितर असलेली चीज तुम्ही कोणती चीज फौसे दाखवता परवा सांगता पण तुमच्या हातीन जावचे नव्हते हे जावचे मोजे तर्फीन आणि वडली माणसा दक्कन तंबीह करून होता. असं अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर चंद दिसर वही नाजिल कर झालं. अल्लाहचे रसूल भली परेशान झाले तेजे मग आयतो नाजिल जावंक सुरू केली. ते टमार ही वसियत करून गेले अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कि वला तक़ूलन्न लिशैइन इन्नी फ़ाइलुन ज़ालिका गदन इल्ला अन यशा अल्लाह. एक व्हडली नसीहत इंसाना अल्लाह ताला आठव धरवलो की तुमचे हातीन काही काम जावचें न्हय. तुम्ही जे काही काम करतले ते काम अल्लाहची मर्जीन जावचें. अल्लाह चालो तरी आम्ही आजमोल्ल्या टायमार ते काम जावंक शकता. अल्लाह चालो तरी आम्ही आजमोल्ल्या टायमार ते काम जावचें ना. अल्लाहची मर्जी सारूची तिका आमची मर्जी सांगेल चाले ना. हे अल्लाह ताला बार बार दाखवू चाहता. अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को कई कई मौक़ों पर अल्लाह ताला दाखवलो थे. आपले ख़ास बापुल्यो अबू तालिब जे कोण अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर मोड पर साथ दिले जे कितना असा ते जिंदा होते एक वनद असल्लापर्यंत त्यांचे सबब होते एक सहारा सपोर्ट कोणी काही तकलीफ देऊ शकते नव्हते. अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना भली चाहते होते की त्यांना हिदायत मिलो म्हणून की का सम्मान ज़्यादा सपोर्ट दिले तेन तरी सम्मान ज़्यादा हिदायतचे मुस्तहिक को तेन आणि अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्मान ज़्यादा त्यांची मोहब्बत को होती. अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अखीर भितर को जे घेता त्यांची महोत्सव वक्त आलो तो भल्ली समजवले इमान हाडूची दावत दिले ते हाडले नाही त्याला. अल्लाह ताला सांगू झालो की तुम्ही चालले जावचे नव्हते का इन्नका ला तहदी मन अहबब्ता वलाकिन्नल्लाह यहदी मन यशा. अल्लाह ताला ते याका सांगलो की तुम्ही जे कोणा चाहता त्यांना तुम्ही हिदायत देऊ शकना. हिदायत अल्लाह जे कोणा चाहता त्यांना देऊची. ही अल्लाह ताला नबिये जे घेता सांगू चाहता की तुम्ही चालले जा नाही अल्लाह चालले जाऊचे. तर आमका जे भितर केटोलो पैगाम असे कोणतं वलिया बारात कोणतं बुजुर्गा बारात आम्ही हे गुमान धरूचे सही नाही की त्यांना का चालले ते जातले नाही. अल्लाह चालले जाऊचे तिंगा हे तर नबिया जरी वो मामिला अल्लाह करू शकता तरी दुसरा जरी करू शके ना. तसं आपले ऊपर को आमका एतमाद तेटलो राहू म्हणजे जे कतलो एतमाद अल्लाह ऊपर राहू आणि कोणती जापणी आम्ही बलतनी
अल्लाह आटो विसरून जापू नये. हे अल्लाह ताला हिंगा नसीहत करता की वला तक़ूलन्ना लिशैइन इन्नी फाइलुन दालिका गदन इल्ला अन यशा अल्लाह. कोणत्याही कामा सिलसिलात तुम्ही हरगिज हे बोलू नकात की मैं फौसे ते काम करतलो, इल्ला है की तुम्ही हे बोला की अल्लाह चाहलो. इल्ला है की अल्लाह अगर चाहलो तरीन करू शकतात, वरना करू शकना. असं बोलले कोणत्याही कामा सिलसिलात, कोणत्याही मामिला सिलसिलात तुम्ही हे बोल नकात की मी हे काम फौसे करतलो. जे कहता सर तुम्ही जे कहता सर अल्लाह चाहूचे ना. अल्लाह अगर चाहतलो करतलो, इंशाअल्लाह करतलो बोला, अगर अल्लाह चाहलो तरी हे काम फौसे करतलो. मैं याच्या ऊपर आम्ही आपले ऊपर भरोसा केला पण झाला. इंशाअल्लाह बोलना का अगर अल्लाह चाहलो मी कोणत्याही कामा बोले इंशाअल्लाह फौसे में येता. मतलब का झालं, अगर अल्लाह चाहलो तरी का फौसे में येतलो. अल्लाह सांगतो तुम्ही जापला आणि इशी जापा, अल्लाह आटो विसरून जापू नका. कोणतेही काम करूचे असे भला की आम्ही अल्लाह चाहलो तरी फौसे काम करतलो, नातलन करू शकना. हे अल्लाह ताला हिंगा सांगता. त्याच्या मग सांगता वज़कुर रब्बका इदा नसीत. अगर आठव विसरले तरी आपले परवरदिगारा तुम्ही आठव करा. का मतलब या तरी हे जे लागून कस चीज ही अगर खेव तुम्ही इंशाअल्लाह बोलूचे आठव विसरले वासरीन दाबतनीन काही वादा करते वाटेत, काही काम करू सो त्यांना भरोसा देते वाटेत आणि इंशाअल्लाह बोलूचे आठव विसरले तरी अल्लाह बोलता तुम्ही पट्टीकडे आपली दिलावे तर खुद बला अल्लाह चालन मैं करतो की का कम अज कम तुमका है तसल्ली मिळतली. ते कामान काही ताल्लुक नव्हते ना. इथं कुठे तरी वादा केलो तरी ते वादात देऊन कस लेकिन आपलेच तसल्ली सब तुम्ही इंशाअल्लाह बोला. तिंगा वादा करतेले हिंगा इंशाअल्लाह करतेले तरी ते वादा आणि एका काही ताल्लुक नव्हते ना. त्यांका जे कोणते टायमार वादा केला आम्ही देऊची कोशिश करू कस, लेकिन आपले दिला तसल्ली देऊच्या सब आम्ही इंशाअल्लाह बोलू कस. बाद माणसे बोलला को मुतलक चीज वज़कुर रब्बका इदा नसीत. जे घेता तुम्ही अल्लाह सो आठव विसरले फौरन अल्लाह आठव करा. यानी गफलत झाली तरी फौरन अल्लाह आठव करते राहा. गफलत झाली तरी फौरन अल्लाह आठव करते राहा. हदीसे भी को येता कि मन नसिया सलातन फलयुसल्लिहा इदा ज़करहा म्हणून. कोणी अगर नामाज करूचे आठव विसरले आता नो नींद लागली नामाज केलो का नाही बा आठव राहिला पण ते कामात मशगूल होते आमका ख्याल करायला आम्ही ओळखले नामाज केला पट्टीकडे अचानक आठव पडला रे नामाज केला तरी जे घेता आठव पडलं फौरन नामाज करा. पाच टायमार जाता वडगले नींद हुशार झाला तरी जे घेता उठले आठव पडलो नामाज केला फौरन आठव करा. हे सांगले जे घेता असल अल्लाहचो आठव पडलो फौरन अल्लाहचो आठव करा. मतलब नामाज आठव विसरले जे घेता आठव पडलो की मी नामाज केला फौरन आम्ही नामाज करू कस. इशिकच गफलत जाता माणूस गफलते भीतर राहता. जे घेता अल्लाहचो आठव पडलो फौरन अल्लाहचो आठव करा. बाज मनचे बोलला कोप आयलो कोपा भितर माणूस नखाले बोलता तेव्हा कोप आयलो तरी अल्लाहचो आठव करा. अल्लाहचे नाव घेतले तरी कोप शीतल पडतो आमचो. ताजो हदीस भितर को येता की माणसा कोप आयलो औदु बिल्ला पडा कोप आयलो खूब बरं वाटे बेसा कोप आयलो नामाज करू असा हालत बदलावा बोल. ता सबब हे को मनसे बरोवला की कोप आयलो तरी फौरन अल्लाह आठव करा. अल्लाह आठव करतले अल्लाहवर आमची नजर वतली तरी आपलो कोप खुद बखुद शीतल पडतलो बोल. आणि ही दुआ करा पण अल्लाहच्या नबियाकडे सांगले की वकुल आशा अन यहदियनी रब्बी ली अक़रब मिन हादा रशदा. के जाऊ सकता मोजो परवरदिगार हे जानो बेहतरीन आणि निक्की वाट मका दाखडतलो. हे जानो बेहतरीन आणि निक्की वाट मका दाखडतलो. यानी हो जगन जो किस्सो सांगले अल्लाह बोलता हो काय बोलली वडली चीज नाही जानो वडली चीज जाऊ शकता. अल्लाह मुझी नबूवत साबित करूचा सब हे जानो निक्की दलाईल मुझे समय पेश करतले आणि अल्लाह ताला ती शिकेलो त्याच्या मग केटलो दलाईल अल्लाह ताला कुराणा भितर खुद पेश करून दाखडले. त्याचं हो एक किस्सा कोणतो अजब किस्सा नो पहिला का चांगलं होतं. मुझी निशानी आतली अजीब निशानी नाही ही या मुझी नबूवत सबब होकत एक किस्सा काही दलील नाही. हे जानो ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ दलाईल असे ते अल्लाह ताला पट्टीकडे अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सबूत दिलो. नबी जाऊच्या जाबे हे को जाऊ शकता हे को जाऊ शकता हे को जाऊ शकता किती ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ वाक्यात त्याचे मग पेश आयले. हिजरतचो वाक्या पेश आयलो गजवे बदर केटलो गजवात झाले अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज झाली केटलो का वाक्या त्याचे मग ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ झाले. ता सबब अल्लाह ताला बोलता की तुम्ही दुआ करा कि ले अक़रब मिन हादा अन यहदियनी रब्बी ले अक़रब मिन हादा रशदा. तर उलमा बोलला कोणते काम करू त्याला ही दुआ करू कस
जाऊन शकता अल्लाह ताला हेजानो निक्की आणि आसान वाट म्हणजे सब अल्लाह ताला दाखडतलो कोणते काम करूचे टायमार आमी ही दुआ केले तर अल्लाह ताला काम आमचे आसान करता सही वाट आमकां मिलता तासो हिंगा सांगले की आशा आई हदियनी रब्बी लिअक़रब मिन हादा रशदा हे को तुम्ही बोलते राया की जाऊ शकता म्हजो परवरदिगार हेजानो सही आणि हेजानो आसान वाट म्हाका दाखडतलो बहरहाल ही आयात भितर वच पैगाम अशें की आमी कोणतें काम करूं का जाल्यार अल्लाह तो विसरून करूं नये बल्कि अल्लाह पर भरोसा करून अल्लाहचे नाव घेऊन इंशाअल्लाह बरोबर काम करूं का दुसरी चीज कोणतो अगर हे बलूचे आठव विसरले तरी फौरन पट्टीकडे बोलू का या केत्तो गफलत झाली तरी फौरन अल्लाहचो आठव करू का नावां चुकली आठव विसरले फौरन आठव येता तर आमी पडू काच इशिकच कोणतें काम करू का जाल्यार अल्लाह कडेन पहिला आसानीची दुआ करू काच तेजे मग काम करू का अल्लाह ताला काम आसान करता अल्लाह ताला सही वल खदार नसीब करून आपले मशीयतचे मुताबिक आमकां काम करूची तौफीक दो आमीन व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।